नमस्कार मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या इंग्लिश स्पीकिंग क्लासेसमध्ये आर्यन सरादे सर स्वागत करत आहेत. मागचे आपण 3 एपिसोड पाहिले होते. आता हा 4था एपिसोडमध्ये सुरुवातीपासूनची माहिती आणि उपदेश आणि सोबत ज्या अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी बोर्डवरती लिहून पण दाखवतो आहे. मागच्या वेळेस टेन्सबद्दल मी माहिती दिली होती. त्यानंतर ऑक्झिलरीबद्दल सांगितलं होतं आणि आता आपल्याला पॅसिव्ह वॉइस घ्यायचे आहे, शिकायचं आहे. परंतु त्याच्या पहिले पुन्हा एकदा आपण टेन्स जे आहेत मी असे लिहून दाखवले नव्हते, तर एकदम सोपी जे टेन्सचे वाक्य आहेत ते मी तुमच्या समोर लिहून दाखवतो आहे. म्हणजे तुम्हाला मग पॅसिव्ह वॉइस करायला सोपं होऊन जाईल. तर जसे आता हे टेन्स आहेत, टेन्सेस कार्ड, टेन्सेस कार्ड. शॉर्ट फॉर्ममध्ये 1 बाय 1 साधे काळ, त्यानंतर चालू काळ, त्यानंतर पूर्ण काळ आणि मग पूर्ण चालू काळ. तर असे एक एक आपण वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ जे आहेत ते एकेका प्रकारामध्ये आपण बघून टाकू. तर एकदम सोपं डू घेऊ. डू, डीड, डन, डुईंग. म्हणजेच या साध्या काळामध्ये आपल्याला मी करतो, आय डू, मी करतो, आय डू. दुसरा वाक्य होणार आय डीड, आय डीड, मी केलं. तिसरा आय शॅल डू, मी करेन, आय शॅल डू, मी करेन. हे साधे काळ आहेत. आता चालू काळ. आय एम डुईंग, मी करत आहे. इथं आपण डू नंतर पास्ट टेन्स साठी डीड केलं. इथं शॅलचा वापर करून पुन्हा क्रियापदाचा पहिला रूप. पुन्हा तुम्ही ह्या गोष्टी समजून घेतल्या, बराबर अभ्यास केल्या तर निश्चितच ह्या गोष्टी समजतील, पण वेळ लागते. जसं मी 10 मिनिटात 5 मिनिटात सांगेन, यासाठी मला काय 10 मिनिटात 5 मिनिटामध्ये लर्न झालेल्या गोष्टी नाही आहेत. सालों साल लगते हैं एक एक बात डीप में जाके समझने के लिए. तर आय एम डुईंग, मी करत आहे. तिन्ही भाषेचा वापर मी करतो आहे बोलण्यामध्ये, परंतु शेवटी मातृभाषा मराठी, जे माझी मातृभाषा मदर टंग मराठी आहे, त्याच्यावर माझा प्रभुत्व आहे. तर अशी कोणतीही गोष्ट मला सांगायची असली तर मी मराठीमध्ये व्यवस्थित सांगू शकतो. हिंदीमध्ये पण आणि इंग्लिश टू इंग्लिशमध्ये सांगता येईल, परंतु पाहिजे तेवढं सविस्तर नाही सांगता येणार, कारण की ती आपली मातृभाषा नाही. परंतु एक लक्षात ठेवायचं आहे बेटा, जरी मोठमोठे इंग्लिश बोलणारे आहेत, परंतु मी स्वतः पाहिलेलं आहे, त्यांना एक एक गोष्ट सांगता येत नाही, शिकवता येत नाही. म्हणून एक लक्षात ठेवायचं आहे की इंग्रजी भाषा बोलणे म्हणजे मोठं शहाणा बनणे नाही आहे. भाषा सरावातून आपण बोलतो. एखादा व्यक्ती, आता जसं मराठी मी बोलतो आहे, एखादा अशिक्षित जरी असेल तोही मराठीत बोलतो. आता मला हे सांगा, अशिक्षित शाळेत न जाता देखील मराठीमध्ये बोलते, परंतु त्याला मराठी लिहिता येईल का? मराठी शिकवता येईल का? मराठी वाचता लिहिता येईल का? नाही येणार. बोलणं वेगळं आहे. परंतु इंग्रजीच्या बाबतीमध्ये असे व्यक्ती आहेत की जसं आता मी करतो म्हणायचं आहे तर आय डूच्या ऐवजी आय एम डुईंग म्हणते, असं आहे. आता याच्यानंतर जरी तो करतो म्हणायचं आहे ते ही डज होते, तिथं देखील गडबड घोटाळाचा राहते. त्यानुसार मी केलं म्हणायचे आहे तर इथं डीडच्या ऐवजी भलतंच काय म्हणते. आणि मग सलाम चौस म्हणतात की इंग्रजीचे वाक्य अशाना होत नाही. म्हणजे जसं की सीता आला आणि राम
राम गेली. मग हे वाक्य मराठीमध्ये असे वाक्य जुळत नाही, तर सीता आलीच म्हणावं लागते आणि राम गेलाच म्हणावं लागेल. मग इंग्रजीमध्ये मात्र इंग्रजांनी पहिले राज्य केला, तसेच इंग्रजी शाळा देखील मस्त लुटमारी करून राहिलेल्या आहेत, मोठा गडबड घोटाळा करत आहेत. आणि म्हणून मित्रांनो, आता जे मी टेन्स सांगत आहे हे 5-7 मिनिटात 10 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला एक नजरमध्ये थोडक्यामध्ये हे भाषण प्रवचन, कारण की भाषण प्रवचन के बगैर मैं पढ़ा नहीं सकता, ये मेरे नस नस में है. भाषण प्रवचन बहुत इम्पोर्टेंट होते हैं, उदाहरण भी बड़े सटीक होते हैं. अगर ये भाषण प्रवचन यदि आपको समझ में आ जाते हैं तो इंग्लिश क्या चीज़ है, इंग्लिश क्या चीज़ है, बहुत ईजी है. अगर मेरे साथ में रहोगे तो तुम्हें इंग्लिश का पूरा रहस्यमय पूरा खुलासा हो जाएगा कि 10-10, 15-15 सालों में जो इंग्लिश नहीं पढ़ते हैं वो ये छोटा सा ट्यूशन क्लास अभी कर रहा है और खेड़े पाड़े में जाके ये काम बड़ा अच्छा हो रहा. तो ये इसमें क्या आ रहा बेटा, याच्यामध्ये काय आलेलं आहे, बीचे रूप इजारे वॉज वर शॅल बी विल बी. तर इथं आय एम डुईंग, मी करत आहे. इथं आय वॉज डुईंग, मी करत होतो, मी करत होतो. आय शॅल बी डुईंग, मी करत असेल. आता पहिले 3 साधे काळ, हे 3 चालू काळ. आता पुन्हा 3 जे आहेत ते पूर्ण काळ. आय हॅव डन, आय हॅव डन. पूर्ण काळामध्ये हॅवची रूप वापरायचे आहेत, आय हॅव डन, आणि क्रियापदाचा तिसरा रूप. आय हॅड डन, मी केलं आहे, मी केलं आहे किंवा केलेलं आहे, मी केलं होतं किंवा मी केलेलं असेल. नंतरचा आय शॉल हॅव डन, मी केलेलं असेल. हे 3 काळ पूर्ण काळाचे. आता पूर्ण चालू काळ म्हणजे चालू आणि पूर्ण, चालू आणि पूर्ण हे मिक्स दोन्ही एकत्र करून पूर्ण चालू काळ. पूर्ण चालू काळ, वर्तमान काळ पहिला काळ. आय हॅव बीन डुईंग. हॅवच्या नंतर बीचे आपण रूप चालू काळामध्ये पाहिलं, तर हॅवच्या नंतर क्रियापदाचा पहिला रूप, तर बीच्या देखील क्रियापदाचा म्हणजे बी ह्या क्रियापदाचा कोणता रूप, तिसरा रूप येईल. हॅवच्या नंतर इथं आपण पाहिला, लक्षात ठेवायचं आहे जागा ठरलेली आहे, पास्ट टेन्सची जागा ठरलेली आहे. तसंच हॅवच्या नंतर येणारी जे आपण पाहिलेलं आहे, हॅवच्या नंतर क्रियापदाचा तिसरा रूप, तसंच हॅवच्या नंतर इथं देखील बीचा तिसरा रूप येईल. आणि पुन्हा चालू काळ करण्यासाठी आय एन जी फॉर्म म्हणजे डूचा डुईंग होईल. म्हणजे मी करत आलेलो आहे, मी करत आलेलो आहे. आय हॅड बीन डुईंग, डुईंग हा एन, मी करत आलेलो होतो. आणि आता 12वा, आय शॅल हॅव बीन डुईंग. आय शॅल हॅव बीन डुईंग, मी करत आलेलो असेल.
अशा प्रकारचे हे 12 वाक्य. अजून थोडक्यामध्ये सांगतो आहे की हेच वाक्य होकारार्थी नकारार्थीमध्ये करताना आपल्याला नॉट लावताना सहाय्यकारी क्रियापद लागते. आता इथं देखील डू हा जो मुख्य क्रियापद म्हणून वापरला, हॅज डूच्या रूपांना, शांत बसा, हॅज डूच्या रूपांना काय करायचं आहे, तर नॉट लावण्यासाठी नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी डूचे रूप घ्यावं लागते. बाकी ठिकाणी जे सहाय्यकारी क्रियापद आहेत तिथे डूचा वापर करण्याची काही गरज नाही आहे, परंतु 1 आणि 2 ह्या 2 टेन्समध्ये मात्र नॉट लावण्यासाठी डूचा रूप घ्यावं लागणार आहे. काय घ्यावं लागणार आहे? डूचा रूप घ्यावं लागणार आहे. तर बघा आता नकारार्थी वाक्य कसे करायचे याकडे आपण लक्ष देऊया. हे झाले 12 वाक्य. लर्न करायचं, मी देखील लर्न केलेले आहे. आणि लर्न केल्यानंतर मग कोणताही क्रियापद बदलवून त्याचे आपल्याला वेगवेगळे शेकडो हजारो वाक्य आपल्याला बनवता आल्या पाहिजे. आता हेच होकारार्थीचे नकारार्थी आपण करू. नकारार्थी निगेटिव्ह. पहिला वाक्य आय डू आहे, मग हाच वाक्य कसा होईल? आय डोंट डू. आय डोंट डू. डोंट डू म्हणजे डू नॉट. इथे ह्या डूचा काही अर्थ नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे. या डूचा काही अर्थ नाही आहे. या डूचा काही अर्थ नाही आहे. नॉटचे जे वाक्य आहेत त्याच्याकडे थोडंसं फोकसिंग करायचं आहे साहेब. तर हे जे वाक्य आहेत पुन्हा एकदा जर दुरून दिसत नसतील तर जवळून पुन्हा अजून याचं एक व्हिडिओ तुम्हाला दाखवला जाईल, असं काय नाही आहे. तर यानंतर अत्यंत मोस्ट इम्पोर्टेंट कि आजकल हम देखते हैं बच्चे सालों साल इंग्लिश स्कूल में जाते हैं, ट्यूशन क्लास लगाते हैं, टेंस नहीं पढ़ते हैं, टेंशन रहता है और इसकी वजह से इंग्लिश कमज़ोर रहने वाले बच्चे आगे प्रोग्रेस या कोई स्पर्धा परीक्षा जो भी करना है, नीट जे, इसमें सक्सेस नहीं होते हैं. तो ध्यान में रखना है की नकारार्थी वाक्य करण्यासाठी इथं ह्या दोघांच्या बीचमध्ये डू सहाय्यकारी क्रियापद घेऊन आपल्याला काय करायचं आहे, तर डू नॉट करायचं आहे. आय डोंट डू. आय डोंट डू म्हणजे मी करतोचा इथे काय झालं, मी करत नाही. नंतर इथं आय डिड आहे, मी केलं नाही म्हणायचं आहे. तर मग इथं जसं क्रियापदाचं दुसरा रूप आहे, दुसरा रूप क्रियापदाचं आहे, तसंच इथं देखील काय होणार, आय डिडंट. म्हणजे यालाच आपण डीडला म्हणजे इथं पहिला याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, पहिला रूप घेतलेला आहे, पण दुसरा जो आहे डीड हा पास्ट टेन्स आहे. मग इथं देखील डूचा डीड घ्यावा लागेल आणि डीड घेऊन मग नॉट, डीड नॉट आणि डीडच्या नंतर क्रियापदाचा पहिलाच रूप येईल. क्रियापदाचा पहिला रूप, क्रियापदाचा पहिला रूप. आय डिडंट डू असा येईल, म्हणजे मी केलं नाही. नंतरचं सोपं आहे. आता खूप सोपं आहे पहा. इथं शॅल आलेला आहे, सहाय्यकारी क्रियापद असेल, त्याच्यानंतर आय शॅल, शॅलच्या नंतर डायरेक्ट तुम्हाला नॉट लावता येते किंवा शँट असं पण करता येते. विल असेल तर विलचा विल नॉट किंवा वोंट होते. आय शॅल नॉट डू असं करता येईल. मी करणार नाही, मी करणार नाही. मी करेन, मी नाही करणार असं. नंतर आता सगळे इथं सहाय्यकारी क्रियापद आलेले आहेत. इथं होणार आय एम नॉट डुईंग. एमंट नाही होत, इथं एम नॉटच असंच करावं लागणार आहे तुम्हाला.
इथं वॉज नॉट डुईंग. मी करत नाही आहे, मी करत नव्हतो. मी करत नाही आहे चा जो आहे इथं सहसा आहे म्हणून आपण वापरत नाही. आहेचा नाही मध्ये बदल होऊन जाते. तर मी करत नाही, करत ING करत. मी करत नाही त्या नव्हतो होईल. मी करत नव्हतो. हा तर सुरुवात आहे आपली. आय शॅल बी डुईंग. मी करत असणार. आता इथं आपल्याला नॉट लावायचं आहे. काय लावायचं आहे? नॉट लावायचं आहे. तर एक एक गोष्टकडे इतकं आरामात सांगतो आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर पहा, आय शॅल नॉट बी डुईंग. इथं काय होणार? मी करत नसणार. काय होणार? मी करत नसणार. इथं असणारच्या इथं नसणार झाला. इकडे होताचा इकडे नाही झाला. इकडे आहेच्या इकडे नाही झाला. होताचा नव्हता झाला. होताचा नव्हता, सॉरी, आहेचा नाही झाला आणि होताचा नव्हता झाला. आणि आय शॅल बी डुईंग, मी करत असणारचा मी करत नसणार. ठीक आहे, चला. तर तुम्ही समजदार आहात. जास्तही पुन्हा पुन्हा त्या गोष्टी रिपीट ओव्हरलोड नाही व्हायला पाहिजे. आता समोरचे याचे नकारार्थी जे वाक्य आहेत पुन्हा अजून पूर्ण काळाचे, त्याकडे लक्ष द्या. आय हॅव. आता हॅवच्या नंतर सहाय्यकारी क्रियापद आहे हॅवंट किंवा हॅव नॉट. हॅव नॉट डन. आय हॅव नॉट डन. मी केलेलं नाही. मी केलेलं नाही आहे. इथं मात्र मी केलेलं नाही, इथं पण तसंच होणार. मी केलेलं नाही किंवा नाही आहे चालेल. नंतर आय हॅड किंवा हॅडंट. आय हॅड किंवा हॅड नॉट. हॅड नॉट म्हणजेच हॅडंट. आय हॅड नॉट डन. म्हणजे मी केलेलं होताचा नव्हता. मी केलेला नव्हता. म्हणजे मी केलेला नव्हता आहे असं नाही होत, तर मी केलेला नव्हता. नंतर आय. आता शॅलच्या ठिकाणी आय सोबत विल पण वापरता येते. विलची पॅसन जास्त आहे, परंतु सहसा शॅल, आय सोबत शॅल आणि विल वापरता येते आणि स्पेशल शॅलच वापरल्या जाते खास करून. परंतु आजची फॅशन आहे तर शॅलच्या ऐवजी विल वापरतात, परंतु मी इथं शॅलच वापरलेला आहे. आय शॅल, नंतर नॉट. आय शॅल नॉट. आता इथं शॅलच्या नंतर नॉट घेतलेला आहे, तर मग समोरचा जो शब्द आहे हॅव, हॅव इकडे येईल. जसं इथं आपण पाहिलं शॅल हॅव जवळजवळ आहे, परंतु नॉट लावण्यासाठी आपण शॅल आणि हॅवला वेगळं केलं आणि समोर होणार डन. आय शॅल नॉट हॅव डन. मी केलेलं नसणार. मी केलेलं नसणार. तसंच आता आय हॅव नंतर नॉट येणार. आय हॅव नॉट आणि हॅवच्या नंतर नॉट घेतल्यानंतर इथं काय येणार? बीचा बिन आणि मग ING फॉर्म करत. आय हॅव नॉट बीन डुईंग. मी करत आलेलो आहे चा इथं होणार मी करत आलेलो नाही. पूर्ण पहिल्यापासून असणारी जी क्रिया आहे ते दर्शविण्यासाठी या 10, 11, 12 टेनचा आपण वापर करतो. तर इथं होणार आय हॅड नॉट बीन. आय हॅड नॉट बीन डुईंग. आय हॅड नॉट बीन डुईंग. मी करत आलेलो
नव्हतो, करत आलेलो नव्हतं. आणि इथं 12 आय शॉल नॉट लावायचं आहे. नॉट, आय शॅल नॉट हॅव, आय शॅल नॉट हॅव. मोठे टेन्स आहेत हे. आय शॅल नॉट हॅव बीन, म्हणजे रचना थोडी मोठी होते याची. तर मी करत आलेलो म्हणजे करत आलेलो नसणार किंवा नसू, पण मी आय आहे त्याच्यामुळे नसणार, मी करत आलेलो नसणार. मोठी क्रिया लांब लचक सुरुवातीपासून नंतरपर्यंत जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो तेव्हा आपल्याला अशा गोष्टी शिकायला मिळतात, पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं जर आपण थोडंसं या टेन्सकडे थोडंसं लक्ष केंद्रित केलं आणि होकारार्थी आणि नकारार्थी जे समजून घेतलं, तशाच प्रकारचं मग प्रश्नार्थक देखील असेच होणार, तर नकारार्थी प्रश्न देखील तसेच होणार. म्हणजे टेनचे जे वाक्य आहेत हे जरी आपण साधे जे आहेत वाक्य होकारार्थी, त्याला नकारार्थी करताना अडीअडचणी कशा येतात, डूचा वापर कसा करायचा नॉट घेण्यासाठी, त्याच्यानंतर प्रश्न करण्यासाठी देखील सहाय्यकारी क्रियापद पहिले येणार आणि मग करता येणार आणि मग क्रियापद येणार. तर अशा पद्धतीनं एक नजर आपण टाकली. आता पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या खेपेला आपण ह्या टेनच्या माध्यमातून आपण पॅसिव्ह वॉइस पाहू, कारण की एकाच वेळेस सगळ्या गोष्टी डोक्यावरून जातील आणि म्हणून वन बाय वन एक एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. तर जेवढा मी फोकस या टेन्सकडे सांगितलेला आहे, आता सूत्र नाही सांगितलं याचे, कोणत्याही पुस्तकामध्ये पहा. मी मागे सांगितलं होतं की हासुरे व्याकरण जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जरी पाहाल तर मस्त वेगवेगळ्या प्रकारचे जे वाक्य आहेत, एकदम छोटे वाक्य करून दाखवलेले आहेत कर्ता आणि क्रियापदाचे. त्यानंतर मग त्याच वाक्याला मोठं वाढवून तिथे तर 6 वाक्य बनवण्यात आलेले आहेत, म्हणजे बनवून दाखवलेले आहेत हासुऱ्यांनी. आणि त्याच्यानंतर मग हे नकारार्थी, होकारार्थी, प्रश्नार्थक ह्या सगळे जे आहेत केदारच्या वाक्यामध्ये 6 प्रकारच्या वाक्यरचना त्या देखील सांगितलेल्या आहेत. म्हणजेच एकंदरीत आपल्या मराठी माणसांनी म्हणजे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी जर हासुरे व्याकरणाची पुस्तक घेतली आणि त्याच्यावरून जरी टेन्स शिकतो म्हटलं तर हमखास टेन्स शिकता येते. आणि त्या पुस्तकाच्याच माध्यमातून दुसऱ्या मोठमोठ्या पुस्तकातून मला जे टेन्स समजलं नव्हतं, टेन्स कसं शिकायचं ते समजलेलं नव्हतं, त्या गोष्टी मला त्या हासुरे व्याकरणाच्या पुस्तकातून मी शिकलो. आणि ज्या माध्यमातून मला ज्या फायदा झालेल्या गोष्टी आहेत तोच माध्यम मी तुम्हाला सांगतो. कारण की आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठी गडबड, लूटमारी सुरू झालेली आहे. आणि ज्यांना इंग्रजी किंवा अन्य गोष्टी शिकता येत नाही, सगळ्यात महत्त्वाचं पालकवर्गच असते. आणि पालकवर्ग मग जे ॲडव्हर्टाइजमेंट, जे मोठमोठ्या जाहिराती त्यांना फसतात. आणि आजचा जो भूत आहे इंग्रजी शाळांचा, तर भूतानं झपाटलेला आहे, इंग्रजी शाळेतल्या भूताने झपाटलेला आहे. त्याच्यामुळे हा धंदा जो आहे अजून किती दिवस चालणार. आमचा प्रयत्न आहे की या धंद्याला लवकरात लवकर संपवायला पाहिजे. कारण की एवढी लूटमारी करून देखील मुलांना इंग्रजीच नाही तर त्यांच्या अनेक संस्कार आणि सवयी ज्या मिळायला पाहिजे त्या मात्र तेवढा पैसा खर्च करूनही मिळत नाही. तर या गोष्टीकडे आमचं लक्ष गेलेलं आहे. संतांच्या मार्गाने चालणारा हा एक ट्यूशन क्लास आहे. जर आप मुझे साथ दो तो हम ये शैक्षणिक क्षेत्र की पूरी गंदगी हटा देंगे. That's all.